नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एनएमएमएस एग्जाम मध्ये विचारलेले गणित विषयाचे 2016-17 मध्ये विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण डिस्कस करणार आहोत। मागच्या पेपर मध्ये किंवा पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण इन डिटेल प्रत्येक टॉपिक वाइज असेल किंवा प्रत्येक कोणत्या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत आणि त्या टॉपिक वाइज आपण त्याचं क्लासिफिकेशन आपण बघितलेलं आहे। म्हणजे इन डिटेल असं म्हणायला गेलं तर आपण सिलेबस सोबत प्रीवियस इयर क्वेश्चन्स हे दोन्ही आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। यावेळेस आता आपल्याला बघायचे आहेत की 2016-17 या शैक्षणिक वर्षामध्ये जो पेपर झालेला आहे एनएमएमएस चा, त्या ठिकाणी 2016-17 मध्ये झालेला गणित विषयामध्ये जे 20 क्वेश्चन्स आपल्याला आलेले आहेत ते नेमके कोणत्या प्रकारचे आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत। चला मग सुरुवात करूयात। या ठिकाणी तुम्हाला पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न पाहायला मिळतो की इफ 4 raised to x plus y is equal to 1, then find the value of x square plus y square plus 2xy या प्रकारचा क्वेश्चन आहे। हा पॉलिनॉमियल किंवा बैजिक राशी अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स या टॉपिक वरचा हा तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला मिळतो। याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला तर एक आहे एक्सपान्शन फॉर्म दिलेला आहे। त्या एक्सपान्शन फॉर्म मध्ये 4 raised to तुम्हाला काय सापडतं x plus y is equal to किती आहे 1। आता तुम्हाला निश्चितच या 4 चा घातांक म्हणू शकता तुम्ही किंवा इंडेक्स म्हणू शकता। हा x plus y आहे या ठिकाणी। मग x plus y असेल तर याचा अर्थ काय आहे बघा बरं। या ठिकाणी तुम्हाला याची व्हॅल्यू दिलेली आहे, तुम्हाला व्हॅल्यू किती दिलेली आहे इथं तुम्हाला 1 दिसते आहे। मग तुम्हाला या ठिकाणी आन्सर कशाचं काढायचं आहे x square plus y square plus 2xy या पद्धतीचं जे काही आन्सर आहे ते तुम्हाला काढायचं आहे। म्हणजे जेणेकरून तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही या आन्सर पर्यंत तुम्ही जाऊ शकता। ठीक आहे, मग आता आपल्याला इथं दिलेल्या माहितीचा जर वापर करायचा म्हटलं तर निश्चितपणाने तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी x plus y या दोघांची व्हॅल्यू जी येणार आहे तर याचा पॉवर कुठला असणार आहे 4 चा कुठलाही एखादा जर पॉवर घेतला आपण तर त्याची व्हॅल्यू 1 कधी येऊ शकते तर याच्यासाठी बेसिक अंडरस्टँडिंग असली पाहिजे। ती म्हणजे आपण क्यूब किंवा स्क्वेअर असतील किंवा या जो काही टॉपिक आहे आपला इंडायसेस अँड क्यूब रूट ऑफ नंबर्स हे जो बघितलेलं असणार आहे त्या टॉपिक मध्ये तुम्हाला हा पार्ट अगदी व्यवस्थित बघितलेला असेल की कुठल्याही एखाद्या संख्येचा घातांक जर तुम्ही काय घेत असाल 0 घेत असाल तर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 1 असते। बरोबर आहे, हे तुम्हाला माहिती आहे। म्हणजे निश्चितपणाने ह्या x plus y या दोघांचे ऍडिशन केलात तर तुम्हाला ती किती असणार आहे x plus y is equal to 0 असणार आहे। 0 काय येईल बरं आता लक्षात येतं का तुम्हाला तर कारण 4 raised to 0 केलात तरच त्याची व्हॅल्यू किती असणार आहे 1, कारण 1 ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे या ठिकाणी क्वेश्चन मध्ये। त्यामुळे x plus y ची व्हॅल्यू तुम्ही असं सपोज करू शकता की किती असणार आहे ती 0 असणार आहे। म्हणजे निश्चितच आता तुम्ही सांगू शकता मग आता x ची आणि y ची व्हॅल्यू काय असू शकेल बरं तर या ठिकाणी x आणि y हे दोन्ही अपोजिट नंबर्स असणार आहेत। अपोजिट का बरं कारण या दोघांची व्हॅल्यू 0 कधी येणार आहे कारण x मधून x plus y म्हटलेलं आहे म्हणजे 10 केलात तर y ची व्हॅल्यू तुम्हाला वजा 10 घ्यावं लागेल तरच त्याचं उत्तर 0 येणार आहे। हे सपोज आपण कन्सिडर करतोय किंवा 5 घेतलात तर y ची व्हॅल्यू तुम्हाला -5 घ्यावी लागेल तरच 0 आन्सर येणार आहे। तर तुम्हाला या पद्धतीनं लक्षात आलेलं असेल की एकाची व्हॅल्यू x ची जी व्हॅल्यू घ्याल अगदी त्याच पद्धतीने y ची व्हॅल्यू आहे, सेम व्हॅल्यू आहेत, फक्त त्या दोघांची साइन मात्र कशी आहेत डिफरंट आहेत। का डिफरंट आहेत कारण तुम्हाला इथं म्हटल्याप्रमाणे x plus y या दोघांची ऍडिशन तुम्हाला 0 दिसते म्हणजे त्या दोन नंबर्स जे आहेत ते अपोजिट नंबर्स आहेत असं आपल्याला म्हणता येतं। ठीक आहे, म्हणजेच आता आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज थोड्याफार लक्षात आलेल्या आहेत। जरी तुम्हाला फिक्स x ची व्हॅल्यू 1 आहे 2 आहे 3 आहे जरी माहिती नसेल तरी देखील x आणि y या दोघांचं रिलेशन आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे। मग आपण ह्या आन्सर कडे जाऊयात, आन्सर काढण्याकडे। मग या ठिकाणी x square plus y square plus 2xy या ठिकाणी दिलेला आहे। मग आता याच्या ठिकाणी तुम्हाला x ची किंवा y ची एक्झॅक्टली व्हॅल्यू माहिती नाही त्यामुळे आपण x आणि y च्या व्हॅल्यू कन्सिडर करणार आहोत जसं की इथं कन्सिडर केलं होतं 10 5। मग तुम्ही कुठल्याही एखाद्या व्हॅल्यूज इथे घेऊन तुम्ही कन्सिडर करू शकता। सपोज मी 2 घेतलं, 2 चा मला इथं स्क्वेअर करावं लागेल प्लस y चं म्हणजे कसं असणार x जर 2 घेतला तर y ची व्हॅल्यू त्याच्या अपोजिट म्हणजेच -2 असणार आहे। देअरफॉर -2 चा स्क्वेअर करावं लागेल प्लस 2 × x × y x ची व्हॅल्यू आहे 2 × y ची व्हॅल्यू आहे -2 या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतील। आणि बघा तुम्ही 2 चा स्क्वेअर येतो 4 प्लस -2 चा स्क्वेअर पण +4च येणार आहे आणि इथं प्लस असलेलं हे मायनस असलेलं मल्टिप्लिकेशन मध्ये मायनसच होणार आहे म्हणून हे मायनस होईल। 2 × 2 4 4 × 2 हे किती होणार आहे 8
4 + 4 8 - 8 या प्रकारे आन्सर येणार आहे आणि 8 - 8 म्हणजेच किती येतं 0. म्हणजे याच्या ठिकाणी याची व्हॅल्यू तुम्हाला सापडेल किती येणार आहे 0 ही व्हॅल्यू असणार आहे आणि देअरफॉर याचं जे आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट हे 0 येणार आहे. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल की हे समजा सर तुम्ही 2च का घेतलेला आहे, हे आपण कन्सिडर केलेली व्हॅल्यू आहे. तुम्ही 3, 4, 5 कुठलीही व्हॅल्यू तुमच्या मनाप्रमाणे जर घेऊन ठेवलात तर तुमचं एक्झॅक्टली आन्सर जे येणार आहे ते 0च येणार आहे. हे तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय करू शकता. म्हणजे आपला आन्सर या क्वेश्चनसाठी आलेला आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. या ठिकाणी सांगितलेलं आहे एका चौरसाचा कर्ण 16 सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती काढा म्हटलेला आहे. तुम्हाला काय सांगितलेलं आहे यालाच इंग्लिशमध्ये असं म्हणता येईल की डायगोनल ऑफ स्क्वेअर. एका स्क्वेअरचा डायगोनल या ठिकाणी दिलेला आहे किती आहे 16 सेंटीमीटर आहे आणि तर त्याची तुम्हाला काय काढायचं आहे पेरिमीटर म्हणू शकता तुम्ही. पेरिमीटर काढायचं आहे म्हणजेच तुम्हाला परिमिती या ठिकाणी काढायची आहे. परिमिती काढण्यासाठी काय बेसिक इन्फॉर्मेशन महत्वाची आहे तर बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असली पाहिजे की हा स्क्वेअर आहे. या स्क्वेअर मध्ये तुम्हाला याच्या ऑल साइड्स किंवा एकही साइड्स माहिती असेल तर ऑल साइड्स इक्वल असणार आहेत स्क्वेअरच्या. देअरफॉर एक साइड तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि साइड असेल तर तुम्हाला पेरिमीटर म्हणजे माहिती आहे. परिमिती आपण कशाला म्हणतो जर सर्व बाजूंची बेरीज ज्यावेळेस तुम्ही कराल त्याला तुम्ही परिमिती म्हणता किंवा पेरिमीटर आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. मग आपल्याला या ठिकाणी दिलेली साइड वगैरे आहे का आपल्याला नाही दिलेली. मग या ठिकाणी आपल्याला डायगोनल दिलेला आहे. डायगोनल म्हणजेच आपण या ठिकाणी कन्सिडर करूयात हा डायगोनल आहे. ह्या डायगोनलची लेंथ तुम्हाला 16 सेंटीमीटर आहे. या ठिकाणी आपण नावं पण देऊयात A, B, C आणि हा D या प्रकारचं काय आहे स्क्वेअर आहे. हे जनरल तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी सांगतोय. एक्झाम मध्ये तुम्हाला इतका सारा सगळं करत बसण्याची काही आवश्यकता नाही. एकदम एक्झॅक्टली काही मिनिटामध्ये 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर सोडवता येतं. पण तुम्हाला एक कन्सिडर करायचं की पहिल्यांदा अंडरस्टँडिंग करून घ्यायचा क्वेश्चन. मग आता तुम्ही काय करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला राईट अँगल आहे. हा ट्रायंगल दिसतोय इथं आणि या ट्रायंगल मध्ये एक डायगोनल दिसतोय म्हणजेच ह्या ट्रायंगलचा विचार केला तर तो काय आहे तर हायपोटेनियस आहे. आणि हायपोटेनियस राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर हायपोटेनियसची लेंथ माहिती असेल तर तुम्हाला रिमेनिंग साइड्सचं तुम्हाला कुठल्या एक साइड तुम्हाला काढता यायला पाहिजे किंवा येतेच. आता मग आपण या ठिकाणी फॉर्म्युला पण म्हणू शकता. फॉर्म्युला असं असणार आहे आपला की साइड ऑफ स्क्वेअर हे फॉर्म्युला कशानुसार तयार होणार आहे आपला तर पायथागोरस थेरम नुसार तयार होणार आहे. तो कसा तयार होईल तर इथं आपल्याला डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 1/√2 इंटू काय असणार आहे हायपोटेनियस किंवा डायगोनल म्हणू शकता तुम्ही. बरोबर आहे. कर्ण असं आपण म्हणू शकता. मग या कर्णच्या ठिकाणी ठेवा या व्हॅल्यू तुम्हाला जी दिलेली आहे 1/√2 इंटू डायगोनल तुम्हाला माहिती आहे किती आहे 16 आहे म्हणून हे 16 आपण ॲज इट इज ठेवलेलं आहे. आता इथं काय केलेलं आहे 16 किती होईल तुमचं √2. आता आपल्याला या ठिकाणी हे सोडवत असताना डिनॉमिनेटर मध्ये कधीही √2 ची व्हॅल्यू आपण कन्सिडर करत नाही. मग ह्या डिनॉमिनेटर मधलं जर आपल्याला कॅन्सल करायचं असेल तर याला वरती आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला ॲज इट इज त्याच नंबरनं मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच 16/√2 इंटू √2 वरती पण √2 न मल्टिप्लाय करतोय. मल्टिप्लिकेशन करा 16/√2 होईल आणि अपॉन √2 इंटू √2 दोन अंडररूट असल्यामुळं सेम नंबर्स आहेत त्यामुळे अंडररूटचं साइन कॅन्सल होतं आणि इथे येतं फक्त 2 आणि 2 न डिवाइड करू शकता. 2 8 जा 16 आणि आपल्या डायगोनल साइड आलेली आहे 8/√2. ठीक आहे. ही आलेली आहे तुमच्या स्क्वेअरची साइड आलेली आहे बाजू आलेली आहे चौरसाची. आता तुम्ही पेरिमीटर काढू शकता. पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल साइड्स. हे आहे 8/√2 हे आहे 8/√2 हे पण आहे 8/√2 आहे आणि हे पण किती आहे 8/√2 म्हणजे ऑल साइड्स आर इक्वल असणार आहेत. देअरफॉर आपण काय करू शकता डायरेक्ट पेरिमीटर इज इक्वल टू आपण सांगू शकता 4 इंटू साइड. साइडला 4 न मल्टिप्लाय करू शकता. 4 न मल्टिप्लाय केला तर 8 4 जा 32 इंटू √2 काय असणार आहे 2 आणि 32/√2 असलेला ऑप्शन तुम्ही या ठिकाणी शोधू शकता. ऑप्शन नंबर सेकंड तुम्हाला पाहायला मिळेल की या ठिकाणी तुम्हाला किती दिसतंय 32/√2 सेंटीमीटर हे आलेलं आहे तुमच्या त्या ट्रायंगलची पेरिमीटर त्या स्क्वेअरची पेरिमीटर किंवा परिमिती आपण म्हणू शकता. बऱ्याच वेळेस तुम्हाला परिमितीच्या ऐवजी फक्त बाजू पण म्हटली जाईल. साइड म्हटलं असतं तर तुमचं आन्सर आलं असतं 8/√2. या प्रकारे इथपर्यंत सोडवलात तरी देखील तुम्हाला त्या आन्सर पर्यंत जाता येतं. या प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा या प्रकारच्या क्वेश्चनची तुम्ही प्रॅक्टिस करणं हे खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पुढे जाऊयात. आता
पुढच्या क्वेश्चनकडे. या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, द ॲव्हरेज ऑफ x - 3 x x + 3 x - 6 x + 6 is 49. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर आउट ऑफ दीज 5 नंबर्स. या 5 नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत. 5 नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत, तर ते कोणत्या फॉर्म मध्ये दिलेले आहेत, ते तुम्हाला एक्सच्या फॉर्म मध्ये दिलेले आहेत. मग आता आपल्याला ॲव्हरेज या टॉपिकवरचा हा क्वेश्चन पाहायला मिळतोय. आणि मग जर ॲव्हरेज टॉपिकवरचा क्वेश्चन आपण जर सोडवत असाल तर ॲव्हरेज इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला माहिती असला पाहिजे. आता आठवायला पाहिजे की आपण रिव्हिजन घेतोय, PYQ घेतोय, मग मागच्या वेळेस जो काही आपण पेपर घेतलेला होता त्याची चर्चा केलेली होती. त्या चर्चेमध्ये तुम्हाला 2015-16चा आपण फायनान्शियल इयर मधला आपण काय बघितलेला होता, पेपर आपण बघितलेला होता. आणि त्या पेपरमध्ये आपल्याला सांगता आलेलं होतं, तो म्हणजे पार्ट होता की ह्या ॲव्हरेजवर तुम्हाला क्वेश्चन्स त्याही ठिकाणी पाहायला मिळालेला होता. आणि लागलीच या दुसऱ्या वर्षामध्ये 2016-17च्या इयरमध्ये देखील तुम्हाला ॲव्हरेज या टॉपिकवर अगदी जशाच तसा अगदी सेम प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजेच जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त फायदा या PYQ सेशन मधून तुम्हाला होणार आहे. ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल नंबर्स अपॉन टोटल नंबर्स, हा फॉर्म्युला आहे. सर्व संख्यांची बेरीज भागिले असणार आहे एकूण संख्या, हा त्याचा फॉर्म्युला असणार आहे. कशाचा? सरासरी बरोबर असणार आहे. बरोबर आहे, सरासरी. आणि या सरासरीच्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला जो बेसिक पार्ट आहे त्या बेसिक पार्टला आपण सोडवण्याचा प्रयत्न करूयात. एकूण संख्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत की 5 नंबर्स आहेत. मग आता हे 5 नंबर्स आपल्याला ज्यावेळेस सॉल्व्ह करायचे आहे त्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवावे लागतात. ॲव्हरेज दिलेला आहे तुम्हाला, किती दिलेला आहे? 49. म्हणजे ॲव्हरेजच्या ठिकाणी आपण 49 लिहितोय. आणि सम ऑफ ऑल नंबर्स, जे नंबर्स दिलेले आहेत 5 x - 3 x x + 3 x + 6 x - 6 हे जे नंबर्स दिलेले आहेत या नंबर्सची आपण आता ॲडिशन करणार आहोत. वरती लिहिलेलं आहे सर्व संख्यांची बेरीज. मग संख्या कोणकोणत्या आहेत? x - 3 प्लस दुसरी संख्या आहे आपली x, तिसरी संख्या आहे x + 3 आहे, चौथी संख्या आहे आपली x - 6 आहे, आणि पाचवी संख्या आहे प्लस x + 6. या प्रकारे अपॉन नंबर ऑफ टोटल नंबर्स किती आहेत? 5 आहेत. म्हणजे आपल्याला इथे लिहावं लागेल 5. नेक्स्ट असेल तुम्हाला या ठिकाणी ॲडिशन करा. जे प्लस मायनस नंबर्स आहेत ते कॅन्सल होणार आहेत. म्हणजेच फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅन्सल कोणकोणते नंबर्स होणार आहेत. या ठिकाणी तुमचा नंबर कॅन्सल होणार आहे प्लस आणि मायनस असलेला 6. नेक्स्ट -3 + 3. अजून काय होईल का? कॅन्सल नाही होणार. आता राहिलेलं x x x x आणि x किती आहेत बरं? हे x टोटल 5x आहेत. म्हणजेच 5x अपॉन 5 इज इक्वल टू 49 आपला आन्सर आली. मग 5 कॅन्सल होईल. x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे ती आहे 49. देन नेक्स्ट आपल्याला आता काढायचं काय आहे? तुम्हाला सांगितलेलं आहे की स्मॉलेस्ट नंबर काढा म्हटलेला आहे. विच ऑफ द स्मॉलेस्ट नंबर आउट ऑफ दीज 5 नंबर्स, त्या 5 संख्यांपैकी सर्वात लहान असलेली संख्या शोधायचं आहे. कोणती असेल बरं सर्वात लहान? तर निश्चितपणाने तुम्हाला समजेल या ठिकाणी x मधून -6 केला तर सर्वात लहान नंबर्स असणार. बाकीच्या सगळ्या संख्या कशा आहेत तुमच्या? x - 3 याच्यापेक्षा मोठी असणार आहे. x म्हणजे तर मोठंच असणार आहे, कारण त्याच्यामधून 6 वजा केलेली संख्या लहानच असणार आहे निश्चितपणाने. म्हणजेच तुम्ही स्मॉलेस्ट नंबर लिहू शकता. स्मॉल नंबर असणार आहे तुमचा x - 6. x म्हणजे किती आहे? 49 -6 केला तर तुम्हाला लक्षात येईल की 43 हे तुमचा आन्सर येणार आहे. आणि तुम्ही या ठिकाणी सांगू शकता 43 नंबर असलेला ऑप्शन नंबर 3 आहे. आणि या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन नंबर 3. अगदी या पद्धतीचा प्रश्न आपण मागच्या म्हणजे पेपरमध्ये आपण बघितलेला होता. अगदी त्याच पद्धतीचा पेपरमध्ये या पेपरमध्ये 2016-17च्या शैक्षणिक वर्षाचा जो काही NMMSचा पेपर झालेला आहे त्यामध्ये परत एकदा विचारलेला आहे. म्हणजे हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. नेक्स्ट आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. पुढचा क्वेश्चन इन डिटेल आपण बघण्याचा प्रयत्न करतोय आता. तर लक्ष द्या या ठिकाणी हा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे 85 नंबरचा. x इज इनडायरेक्टली प्रोपोर्शनल टू y असं आपल्याला दिलेला आहे. याला आपण वाचतो आपण कशा पद्धती? डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनडायरेक्ट प्रोपोर्शन हा जो पार्ट आहे व्हेरिएशन या टॉपिकवर चाललेला आहे.
मागच्या पेपरमध्ये पण या टॉपिकवर प्रश्न होतोय. म्हणजे तुम्हाला जेवढे टॉपिक्स आहेत 8th स्टँडर्डमध्ये, त्या 8th स्टँडर्डमधल्या सिलेबसमधल्या एव्हरी टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला मिनिमम एखादा क्वेश्चन तर येणारच आहे. त्यामुळे प्रत्येक टॉपिक तुम्ही काळजीपूर्वक करून गेलं पाहिजे. मग नेक्स्ट आहे तुमचा हा इनडायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये दिलेला आहे, इनडायरेक्ट व्हेरिएशन मध्ये दिलेला आहे, तुम्ही काय म्हणू शकता याला, तर व्यस्त चलनामध्ये दिलेला आहे. व्यस्त चलन म्हणतो आपण त्याला, चलन या टॉपिकवरचा हा आहे, याला आपण म्हणतो इनव्हर्स व्हेरिएशन. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी तुम्ही चर्चा करत असताना दिलेली इन्फॉर्मेशन आहे, एक्स ची व्हॅल्यू 100 दिलेली आहे, वाय ची व्हॅल्यू 0.5 दिलेली आहे, आणि परत सांगितलं हे असं जर असेल तर एक्स बरोबर 8 असेल तर वाय ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. एक्स ज्यावेळेस 100 असतं त्यावेळेस वाय ची व्हॅल्यू 0.4 असते. तर तुम्हाला कन्सिडर काय करायचं आहे, एक्स ची व्हॅल्यू 8 असेल तर वाय ची व्हॅल्यू तुम्हाला कन्सिडर करायची आहे किंवा सोडवायचं आहे, या ठिकाणी त्याची व्हॅल्यू काढायची आहे. मग ही काढत असताना आपण बघूयात की काय केलं पाहिजे. तर तुम्हाला ह्या इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनडायरेक्ट व्हेरिएशन मध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक गोष्ट म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय लक्षात येतं, एक थिंग जर वाढत असेल तर दुसरी पण वाढत जाते. एक कन्सेप्ट किंवा एक नंबर्स कमी होत असेल तर दुसरी पण नंबर्स काय होतोय, कमी होतोय. याला आपण डायरेक्ट व्हेरिएशन म्हणतो. पण इनव्हर्स व्हेरिएशन त्याच्या अपोजिट असतं. व्यस्त जे काही चलन असणार आहे, व्यस्त चलन आणि समचलन. व्यस्त चलनामध्ये एक संख्या वाढत असेल तर दुसरी संख्या कमी होणार आहे. जसं की या ठिकाणी आहे बघा, इथं एक्स 100 घेतलात तर वाय ची 0.4 आलेली आहे. आता जर एक्स 200 घेतलात तर वाय ची काय होणार आहे, एक्स ची वाढलेली आहे म्हणजे वाय ची अजून कमी होईल. येतं लक्षात. म्हणजे एक थिंग वाढते तर दुसरी थिंग कमी होते. हा पार्ट जो आहे तो इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये येतो. दुसरी गोष्ट मध्ये म्हणजे ह्या इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये मल्टिप्लिकेशन जे असणार आहे त्या 2 नंबरचं, ज्याची आपण कंपॅरिझन करतोय, मल्टिप्लिकेशन हे काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. बरोबर आहे, स्थिर असणार आहे. गुणाकार स्थिर असणार आहे, हे लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे जास्त. गुणाकार आपला असणार आहे तो स्थिर असणार आहे. बघा मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये इनव्हर्स व्हेरिएशनवरच क्वेश्चन होता, डायरेक्ट व्हेरिएशनवर तुम्हाला पाहायला मिळालेलं नाही. एकच क्वेश्चन होता मागच्या वर्षामध्ये, म्हणजे 2015-16च्या पेपरमध्ये PYQ मध्ये आपण ज्यावेळेस बघत होतो त्यावेळेस तुम्हाला एक क्वेश्चन जो होता तो होता इनव्हर्स व्हेरिएशनवर. आणि 2016-17च्या एक्झाममध्ये देखील तुम्हाला इनव्हर्स व्हेरिएशनवर हाच क्वेश्चन, म्हणजे इनव्हर्स व्हेरिएशनवरच तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतोय. व्यस्त जे काही चलन आहे त्याच्यावरच प्रश्न पाहायला मिळतोय. मग या दोघांचा जेवढा गुणाकार येतो अगदी तेवढाच गुणाकार या दोघांचा येणार आहे. ठीक आहे, असं तुम्ही काढू शकता. किंवा हे वेगळ्या मेथडनं स्टेप बाय स्टेप सोडवायचं असेल तर तुम्हाला वेळ जाणार आहे. त्याच्यापेक्षा त्या दोघांचा मल्टिप्लिकेशन करून घेऊयात आपण. 100 × 0. किती आहे, 4 आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 4 न मल्टिप्लाय केला तर 400 होईल, परंतु एका डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणून इथं पॉईंट, म्हणजे त्याचे आन्सर येईल किती, 40. आता इथं ज्या 2 संख्या आहेत, 2 नंबर्स आहेत, या 2 नंबरचं पण मल्टिप्लिकेशन किती येणार आहे, याच्या एवढंच येणार आहे. कारण गुणाकार कसा असतो सांगितलंय तुम्ही, स्थिर कॉन्स्टंट असतो, हे आपण आता चर्चा केलेली आहे. मग आता कोणती एक संख्या घेतल्यानंतर त्या संख्येनं जर आपण 8 ला गुणलं तर त्याचा गुणाकार 40 येणार आहे. बरोबर, निश्चितच तुम्हाला सांगतो 8 5 जा किती येणार आहे, 8 5 40, 8 5 जा 40 येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी एका सेकंदामध्ये तुम्हाला याचा आन्सर सांगता येतो. ऑप्शन नंबर 4 5 नंबर हे त्याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे, लक्षात येतं. अगदी सोप्या पद्धतीचा क्वेश्चन आपण या पद्धतीनं सोडवू शकाल. ह्या सोडवण्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे रिव्हिजन, महत्त्वाचं आहे म्हणजे PYQ प्रिव्हियस इयरमध्ये जे काही विचारलेले क्वेश्चन्स आहेत ते जास्तीत जास्त तुम्ही त्याची प्रॅक्टिस करणं हे गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण आता. चला, खालील आकृतीमध्ये मेजर ऑफ अँगल तुम्हाला दिला आहे, ABC = मेजर ऑफ अँगल ACD. 2 अँगलचं मेजर्स तुम्हाला 90 डिग्री दिलेला आहे. इथं दिसतो बघा, ABC हा अँगल तुम्हाला 90 डिग्रीचा दिसतोय. परत आहे ACD हा पण अँगल तुम्हाला किती डिग्रीचा दिसतोय, 90 डिग्रीचा दिसतोय. आणि तो क्वेश्चन मध्ये पण सांगितलेला आहे. द नेक्स्ट सांगितलेलं आहे AC = काय आहे, CD. ACचं मेजर जेवढं आहे तेवढंच CDचं मेजर दिलेलं आहे. सेम मार्क्स करून पण तुम्हाला हे काय दिलेले आहेत, सेम क्वेश्चन्स दाखवलेले आहेत. नेक्स्ट आपल्याला पुढे अजून काय सांगितलेलं आहे, आणि सांगितलेलं आहे आपल्याला AB = 9 अँड BC = 12. AC बरोबर 9 इथं दिलेला आहे 9, आणि BC = किती दिलेला आहे, 12 दिलेला आहे. हे दिसण्यासाठी मी लिहितोय तुम्हाला. देन फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. आता हा क्वाड्रिलॅटरल कुठल्याही टाईपचा म्हणता येणार नाही कारण हा वेगळ्याच टाईपचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला
आपण जे टाइप्स बघितलेले आहेत, रोम्बस असेल, स्क्वेअर असेल किंवा तुम्ही रेक्टँगल बघितलेला असेल, यापैकी कुठलाही नाही, म्हणजे इथं कोणताही फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल या क्वाड्रिलॅटरलचा आन्सर काढण्यासाठी? तर तुम्ही पहिल्यांदा इथं जो ट्रायंगल आहे एक, या ट्रायंगलचा एरिया काढा. त्याच्यानंतर दुसरा इकडचा हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलचा एरिया काढा आणि दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा ऍडिशन करा, म्हणजे तुमचा हा क्वाड्रिलॅटरल तयार होईल आणि त्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया येणार आहे. मग तुम्हाला फॉर्म्युला माहिती असला पाहिजे कोणता? तर एरिया ऑफ ट्रायंगल याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. मग एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? आपण शिकलेलंच असणार आहे. त्यामध्ये असेल तुमचा 1/2 इंटू बेस इंटू हाईट असणार आहे. मग या ठिकाणी बेस इंटू हाईट असण्यासाठी बेस आणि हाईट तुम्हाला लक्षात आली पाहिजे. मग दोन ट्रायंगल्स या ठिकाणी दिसतो. एक नंबरचा इथं मी लिहितोय, हा 2 नंबरचा ट्रायंगल आहे. एक नंबरचा ट्रायंगल ABC आहे आणि ACD हा 2 नंबरचा ट्रायंगल आपण बघूयात. या सध्यापुरतं लक्षात ठेवा की 1 नंबरच्या ट्रायंगल बद्दल आपण बोलणार आहोत. ट्रायंगल ABC मध्ये तुम्हाला बेस म्हणून तुम्हाला घेता येतो BC, ठीक आहे, आणि दुसरे हाईट म्हणजे घेता येतो तुम्हाला AB. हे जर परपेंडिक्युलर असतं का नाही, त्या परपेंडिक्युलरच्या सोबत असलेला जो खालचा जो असणार आहे तो बेस म्हणून घेऊ शकता, कन्सिडर करू शकता. आणि जी परपेंडिक्युलर लाईन आहे किंवा परपेंडिक्युलर साईड जी आहे त्या साईडला तुम्ही हाईट असं कन्सिडर करू शकता. आणि या दोघांच्या व्हॅल्यूज ठेवून तुम्हाला 1 नंबरच्या क्वाड्रिलॅटरलचं काय ट्रायंगलचं काय काढता येतं? तर एरिया काढता येतो. देअरफॉर आपण पहिल्या ट्रायंगलचं काढूयात. फर्स्ट कंडिशन जी दिलेली आहे, फर्स्ट ट्रायंगलचा एरिया काढता येतो तुम्हाला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मी आता डायरेक्ट व्हॅल्यू लिहितोय. बेस तुमचा आहे 12 इंटू हाईट किती आहे तुमची 9. आता आपण NMMSच्या एक्झामचं प्रॅक्टिस करतोय म्हटल्यानंतर इथं BC आणि इथं AB असलं वगैरे स्टेप बाय स्टेप करत बसण्याची गरज नाही. आपल्याला कमी वेळामध्ये आन्सर कशा पद्धतीने काढता येतं याचा थोडाफार विचार करून आपल्याला क्वेश्चन सोडवायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. 2 ने डिवाइड होणार आहे 2 6 जा, बरोबर आहे, आणि 6 9 जा 54. हे काय लिहिणार? एरिया आहे. देअरफॉर आपल्याला काय लिहावं लागेल? सेंटीमीटरचा स्क्वेअर दिलेला आहे का? नाही, सेंटीमीटर नाही, युनिट स्क्वेअर लिहावं लागेल, कारण सेंटीमीटर दिलं नाही. युनिट स्क्वेअर हा त्याचं काय आलेलं आहे? एरिया आलेला आहे फर्स्ट ट्रायंगलचा. सेकंड ट्रायंगल जो आहे त्या सेकंड ट्रायंगलचा जर तुम्ही विचार करत असाल, आता म्हटल्याप्रमाणे इथं परपेंडिक्युलर आहे म्हणजे तुम्ही बेस म्हणून काय घेऊ शकता? तर AC ला घेऊ शकता. आणि हाईट म्हणून तुम्ही काय घेऊ शकता? तर DC ला घेऊ शकता, किंवा उलट DC बेस आणि AC हाईट असंही तुम्ही कन्सिडर करू शकता. पण असं कन्सिडर केल्यानंतर तुम्हाला या दोघांची देखील मेजर्स माहिती आहेत का नाहीत हे तुम्हाला व्यवस्थित बघितलं पाहिजे. तर या दोघांची मेजर्स तुमच्याकडे इथं सध्यापुरतं नाहीत, बरोबर आहे. बघा बरं, हे ACचं आहे का मेजर आपल्याकडे? नाही. बर, ह्या DCचं माहिती आहे का? नाही. दोन्ही सारखेच आहेत, तो दोन्ही आपल्याला सारखे आहेत म्हणून सांगितलेत, सेम मार्क्स आपल्याला दिलेले आहेत, म्हणजे ह्या दोन्ही सारखे आहेत. एकाचं मेजर जर काढलात तुम्ही तर निश्चितपणाने तुम्हाला दुसऱ्या ट्रायंगलचं मेजर या ठिकाणी लक्षात येणार आहे. म्हणून आपण काय करूयात की एकाचं मेजर्स काढता येतं का याचा विचार करू. बघा बरं, आता या ठिकाणी आपल्याला निश्चितपणाने ACचं मेजर्स काढता येणार आहे. कसं काढता येईल बरं? तर इथं तुम्हाला लक्षात येतं की एक ट्रायंगल दिसतो. 1 नंबरचा ट्रायंगल म्हटला होता, त्या ट्रायंगलच्या 2 साइड्स माहिती आहेत, म्हणजे तिसरी साइड तुम्ही पायथागोरस थेरम नुसार काढू शकता. पायथागोरस थेरम काय सांगतोय? हाईट स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग हायपोटेनियस या ठिकाणी आहे AC, म्हणून ACचा स्क्वेअर इज इक्वल टू तुमचा असणार आहे ABचा स्क्वेअर प्लस BCचा स्क्वेअर. ABचा स्क्वेअर म्हणजे 12चा स्क्वेअर प्लस BCचा स्क्वेअर म्हटलं तर किती होणार? 9चा स्क्वेअर. चेंज झालं तरी काय फरक पडणार नाही. 144 प्लस 9चा स्क्वेअर येतो 81, आणि ह्या दोघांचे ॲडिशन केला तर 225. हे ACचा स्क्वेअर बरोबर, म्हणजेच AC बरोबर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड ज्यावेळेस कराल तुम्ही तो येणार आहे 15. आणि तुम्हाला लक्षात आलेलं आहे की ACचं मेजर 15. मग आता तुम्ही निश्चितपणाने सांगू शकता हा DC जो असणार आहे हा देखील किती असणार आहे? 15 असणार आहे, बरोबर आहे. लक्षात आलेलं आहे तुम्हाला कशा पद्धतीने आपण एका एका स्टेपनुसार हे सोडवण्याचा प्रयत्न करतोय. वाटतात तितके सोपे क्वेश्चन्स नाही आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी 100% तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. सहजासहजी सोडवता येणार नाहीत. आणि जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा टाइम मॅनेजमेंट तुम्हाला करता येतो, टाइम कमी लागणार नाही. आणि एकदम एक्झॅक्टली डायरेक्ट तुम्ही एक्झाममध्ये गेलात तर 100% तुम्हाला यासारख्या प्रश्नांना अजिबात वेळ देता येणार नाही, किंवा वेळ जरी दिलात तरी तुम्हाला याच्या आन्सरपर्यंत तुम्हाला पोहोचता येणार नाही. त्यामुळं व्यवस्थित
सगळे लेक्चर्स तुम्ही करणं हे गरजेचं आहे. बघा मग आता 2 नंबरच्या ट्रायंगलचा एरिया आता काढू शकता तुम्ही, कारण त्याची बेस आणि हाईट माहिती झालेली आहे. म्हणून देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल तुमचा असेल ACD इज इक्वल टू 1/2 इंटू बेस आहे 15 आणि हाईट देखील किती आहे 15च आहे, कारण इक्वल आहेत ते दोन्ही. आता हे तुम्ही काय करू शकता, याला तुम्ही मल्टिप्लाय करू शकता आणि त्याच्यानंतर डिवाइड करू शकता 2 किंवा डायरेक्ट 2 डिवाइड करा. पण सोपं असेल तुम्हाला 15चा स्क्वेअर जर माहिती असेल तर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन 225 अपॉन किती असणार आहे 2 डिवाइड करा. आता याला 2 डिवाइड 2 1 जा 2 2 1 जा 2 परत काय असणार आहे 5 ला 2 4 2 2 जा 4 1 कॅरी होतो 0.25 जा हे आलेलं आहे युनिट स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअर युनिट म्हणा किंवा युनिट स्क्वेअर. आता दोन्ही ट्रायंगलचे तुम्हाला काय भेटलेलं आहे एरिया भेटलेला आहे. आता 1 + 2 या दोघांचे ॲडिशन करावं लागेल, म्हणजेच 112.5 प्लस असणार आहे तुमचा काय आहे 15. करा या दोघांचे ॲडिशन. पॉईंटच्या खाली 0 लिहिलं, हे पॉईंटच्या खाली पॉईंट लिहिलं आणि हे 5 आलं पुढचं. 2 + 5 किती होणार 7. 1 + 1 2 1 127.5 हे जे आहे आपल्या आन्सरमध्ये आहे का बघा. इथं थोडं 15चा स्क्वेअर केला आपण, बरोबर 1/2 15चा स्क्वेअर किती होते 15चा स्क्वेअर आपण केलेला आहे 225 112.5 आहे का हे आपलं आन्सरमध्ये आपल्या. तर या ठिकाणी हे 54 सॉरी हे 15 आपण ऍड नाही करायचं, आपल्याला दुसरा आपला एरिया जो आहे तो एरिया आलेला आहे 112.5 एरिया इथं आलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABCचा 54 हे इथं आपल्याला 54 आपल्याला ऍड करायचं आहे. पॉईंटच्या पुढे 0 हे 5 हे 4 प्लस किती आहेत 2 हे 6 झाले. पॉईंटला पॉईंट ॲज इट इज 5 + 1 6 आणि हे असणार आहे 166.5. ऑप्शन नंबर 4 हे आपलं या ठिकाणी आन्सर असणार आहे. चौरस एकक किंवा स्क्वेअर युनिट असं आपण त्याला म्हणू शकता. आणि इथे या ठिकाणी आपला आन्सर आलेला आहे. इथं 15 हे आपलं चुकीने झालेलं होतं, इथं आलेला आपल्याला एरिया आपण त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. 2 ट्रायंगलचा एरिया तुम्ही ज्यावेळेस ॲड करता त्यावेळेस तुम्हाला त्या दोन्ही ट्रायंगलच्या ॲड केल्यानंतर तुम्हाला मोठा क्वाड्रिलॅटरल भेटेल आणि त्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया 166.5 हे त्याचा एरिया येणार आहे. ठीक आहे, लक्षात आलेलं असेल तुम्हाला. तर आपण नेक्स्ट पुढे जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडे. पुढचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करतोय. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे द सर्क्युम्फरन्स ऑफ द व्हील ऑफ अ बुल कार्ट बरोबर आहे इज 4.4 मीटर. हाऊ मेनी रिव्हॉल्युएशन्स will complete to cover distance 2.2 किलोमीटर. इथं सांगितलेली इन्फॉर्मेशन आहे. इथं बघा एक बैलगाडी आहे, त्या बैलगाडीच्या चाकाचा परिघ दिलेला आहे, पेरिमीटर दिलेली आहे तुम्हाला किंवा सर्क्युम्फरन्स म्हणू शकता तुम्ही. सर्क्युम्फरन्स दिलेला आहे तुम्हाला. बुल कार्टचा जो काय दिलेला आहे तुम्हाला जो काही एकाचा सर्क्युम्फरन्स दिलेला आहे तो सर्क्युम्फरन्स किती आहे तुमचा 4.4 आहे मीटर मध्ये दिलेला आहे बरोबर. युनिट पण महत्वाचं आहे या ठिकाणी. नेक्स्ट म्हटलेलं आहे तुम्हाला तर ते चाक 2.2 किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला ते जे काही चाक आहे गाडीचा बैलगाडीचा तो किती वेळेस फिरावा लागेल हे तुम्हाला काढायचं आहे. त्याचे फेरे किती पूर्ण करावे लागतील 2.2 किलोमीटर जाण्यासाठी हे आपल्याला या ठिकाणी काढायचं. सगळ्यात पहिल्यांदा त्या दोघांची युनिट्स आपल्याला बघितले पाहिजे. हा मेन्सुरेशन या टॉपिकवरचा क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच्यामध्ये युनिट्स मात्र कसे असले पाहिजेत दोघांचे सेम असले पाहिजेत. मग आपण पहिल्यांदा त्या दोघांचेही युनिट सेम करूयात. हे किलोमीटर मध्ये असलेलं मीटर मध्ये करूयात. 2.2 किलोमीटर याला जर मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मीटर आणि किलोमीटरचा संबंध असा आहे 1 किलोमीटर बरोबर 1000 काय असतं मीटर असतं 1000 मीटर असणार आहे. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. मग याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 2.2 ला आपल्याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल 1000 न मल्टिप्लाय करावं लागेल. आणि करा मल्टिप्लाय तुम्ही 3 0 1 0 कॅन्सल झाला आणि हा पॉईंट पुढे आला आणि त्याच्यानंतर 2 हे 22 झालं आणि हे 2 0 त्याच्या पुढे येतील. हे झालेलं आहे मीटर मध्ये. हे 2.2 किलोमीटरचं आपल्याला मिळालेलं आहे काय मीटर मध्ये. आता तुम्हाला टोटल काय काढायचं आहे त्याचे म्हणजे व्हील कंप्लीट टू द डिस्टन्स रिव्हॉल्युएशन काढायचे आहेत म्हणजेच त्याचे फेरे किती झालेले आहेत हे काढायचे आहेत. म्हणून रिव्हॉल्युएशन इज इक्वल टू आपण काढू शकता रिव्हॉल्युएशन्स इज इक्वल टू टोटल डिस्टन्स. हे
किती आहे 2200 किलोमीटर आलेला आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक परी म्हणजे काय असणार आहे, तर टोटल एक वेळेस ज्यावेळेस चाक फिरणार आहे त्यावेळेस तो किती डिस्टन्स कव्हर करणार आहे 4.4 किलोमीटर. सर्क्युम्फरन्स म्हणजेच काय असणार आहे, एक वेळेस जो चाक जो फिरणार आहे तो चाक ज्यावेळेस फिरणार आहे एकदा त्याचं जे काही सर्क्युम्फरन्स आहे तेवढं डिस्टन्स तो कव्हर करणार आहे. बरोबर आहे. चाक फिरल्यानंतर त्याचा जेवढा परिघ असणार आहे तेवढ्या परिघा एवढं त्यानं काय केलेलं आहे, अंतर पूर्ण केलेलं असणार आहे. मग या ठिकाणी केलेलं पूर्ण अंतर एका फेरीमध्ये ते किती असणार आहे 4.4, म्हणजे इथे लिहावं लागेल आपल्याला 4.4. लक्षात आलं तुम्हाला. नेक्स्ट आता हा पॉईंट काढून टाकायचा आहे. डिनॉमिनेटर मधला असलेला पॉईंट काढून टाकण्यासाठी वरती तुम्हाला एक 0 वाढवावं लागेल, म्हणजेच हे 2.0 आणि याच्या पुढे एक 0 दिला आपण. का 0 दिला, कारण आपल्याला खालचा डिनॉमिनेटर मधला पॉईंट काढून टाकायचा आहे आणि या ठिकाणी पॉईंट निघून गेलेला आहे. आता तुम्ही ह्याला डिवाइड करू शकता. 22 1 जा 22, 22 2 जा 44 आणि इथं वरती आलेला आहे 1000 अपॉन किती आहे 2 आणि याचा आन्सर असणार आहे 1000 ला 2 ने डिवाइड केलात तर 500 हे तुम्हाला याचा आन्सर भेटणार आहे. म्हणजे टोटल रिव्हॉल्युएशन किती असणार आहे, तर टोटल रिव्हॉल्युएशन्स असणार आहेत 500. तर त्याला म्हणजे तो जो चाक आहे बैलगाडीचा त्याला 2.2 किलोमीटर जाण्यासाठी 500 फेरे हे कंप्लीट करावे लागतील. 500 वेळेस तो चाक फिरणार आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर असणार आहे सेकंड आणि या ठिकाणी आपलं उत्तर असेल 500 हे आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुढे जाणार आहोत. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. बघा या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, हा अजून वेगळा म्हणजे मेन्सुरेशन ह्याच धड्यावरचा क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळेल. बघा, अ सॉलिड मेटॅलिक स्पेअर इज मेल्टेड 512 सॉलिड स्पेअर्स of 1 centimeter radius of prepared by melting the sphere. Find the radius of original solid sphere. म्हणजे एक तुम्हाला सॉलिड स्पेअर दिलेला आहे. स्पेअर म्हणजे असा तुम्हाला गोल आहे, हा मोठा गोल आहे, हा भरीव आहे, पूर्ण भरलेला आहे असं आपल्याला कन्सिडर करायला सांगितलेलं आहे. एक भरीव गोल याला वितळायचा आहे, याला मेल्ट करायचं आहे आणि मेल्ट केल्यानंतर याच्यापासून छोटे छोटे काय करायचे गोलच तयार करायचे आपल्याला अशा प्रकारचे. बरोबर आहे. आणि असे गोल किती आहे याची रेडियस असणार आहे, रेडियस 1 असलेले आपल्याला काय करायचे असे गोल छोटे छोटे याच्यापासून वितळून याच्यापासूनच आपल्याला असे तयार करायचे आहे. याची रेडियस किती आहे 1 आहे. याची रेडियस किती आहे आपल्याला माहिती आहे का, नाही. याची रेडियस आपल्याला काढायची आहे. तर असे ज्यावेळेस तुम्ही छोटे छोटे काय म्हटलेले आहेत स्पेअर तयार करताय, जे गोल तयार करतायत ते असे किती तयार होतात 1 सेंटीमीटरचे 512 गोल तयार होत आहेत किंवा स्पेअर्स तयार होत आहेत. मग तुम्हाला याचं काय काढलं पाहिजे, व्हॉल्यूम काढलं पाहिजे. मग याचं व्हॉल्यूम काढण्यासाठी तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ स्पेअर हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. लिहून ठेवा, हे फॉर्म्युला तुमच्या वहीमध्ये असला पाहिजे. वेगवेगळे जे फॉर्म्युले आपण बघतोय खूप सारे फॉर्म्युलेज तुम्हाला पाठ पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला हे आन्सर सोडवता येईल. 4/3 पाय r क्यूब या प्रकारचा हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. आता दोन्ही ठिकाणी स्पेअरच आहे, हा छोटा स्पेअर आहे, हा मोठा स्पेअर आहे, म्हणजे फॉर्म्युला तोच असणार आहे. याच्यामध्ये असलेलं मेटल जे आहे ते मेटल तुम्हाला फाइंड करण्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे हा फॉर्म्युला आणि या स्पेअरचा फॉर्म्युलानुसार याच्यामध्ये ठेवा व्हॅल्यूज 4/3 इंटू पायची व्हॅल्यू नाही ठेवला तरी म्हणजे पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 22/7 आहे, परंतु या ठिकाणी नाही ठेवलात सध्या पुरतो तरी लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला येईल काढता किंवा 22/7 हे पण ठेवलात तरी काय अडचण येणार नाही. आणि r क्यूब म्हणजे किती आहे, आता छोट्याचा जर काढलात तुम्ही एकचाच क्यूब काढावा लागेल. एक्सचा क्यूब माहिती आहे 1च असणार आहे. मग आपल्याला इथं असणार आहे 4/3 इंटू पाय ठेवा, कारण पाय पुढे जाऊन ते आपल्याला कॅन्सल होणार आहे म्हणून पायची व्हॅल्यू 22/7 ठेवलात किंवा पाय जरी ठेवलात तरी काही फरक पडणार नाही. आता आपण ठेवले 22/7 तर ॲज इट इज इंटू 1चा क्यूब केला तर 1च येणार आहे. बरोबर आहे. आता हे एका स्पेअरचा काय आलेला आहे व्हॉल्यूम आलेला आहे, या छोट्याचा काढला आपण. बरोबर आहे, कारण याची रेडियस आपल्याला माहिती होती, याची कन्सिडर केली आपण रेडियस 1 आहे म्हणून. पण या ठिकाणी आपल्याला अजून एक सांगितलेलं आहे की असे टोटल किती आहेत स्पेअर, हे छोटे 512 आहेत. म्हणजे आपण याला जर 512 ने जर आपण मल्टिप्लाय केलं कशाला, या फॉर्म्युल्याला किंवा या आलेल्या एका व्हॉल्यूमला, एका ज्या स्पेअर आहे या छोट्या पेअरचं काय काढलेलं आहे आपण व्हॉल्यूम काढलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीनं व्हॉल्यूम म्हणजेच घनफळ, म्हणजे एका स्पेअरसाठी लागलेलं जे काही मेटल असणार आहे ते मेटल आपण या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अगदी याच पद्धतीनं आता आपल्याला मेटल किती 512 या मेटलचं तुम्हाला काढाय 512 एवढे जे काही स्पेअर आहेत याचं आपल्याला लागलेलं मेटल्स आपल्याला काढायचं आहे, म्हणजे याला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 512 न. बरोबर आहे. मग आता
आपण मल्टिप्लाय करूयात यालाच किती ना आता 1 न मल्टिप्लाय केलं तर नाही काही फरक पडत. म्हणजेच आता नेक्स्ट मेटल्स ऑफ 512 स्पेअर्स, बरोबर आहे. 512चं मेटल्स किती असणार आहे 4/3 इंटू 22/7 इंटू 512, हे एवढं मेटल्स असणार आहे. हे टोटल मेटल झालेलं आहे बरं का. आता या मेटल्स पासून एक मोठा गोल तयार करायचा असेल आपल्याला तर हे एवढंच मेटल्स असणार आहे. कारण तुम्ही जे छोटे हे स्पेअर तयार केलेले आहेत या मोठ्या स्पेअर पासूनच तयार केलेले आहेत. म्हणजे हा मोठा जो काही स्पेअर आहे याच्यामध्ये असलेलं मेटल्स किती असणार आहे, अगदी एवढंच असणार आहे की का त्याच्यामध्ये काही फरक पडणार आहे का, नाही. मग याचा पण फॉर्म्युला तोच आहे 4/3 पाय आरचा क्यूब आहे. पण या ठिकाणी आर आपल्याला माहिती नाही, पण या ठिकाणी लागलेलं जेवढं मेटल आहे हे मात्र आपल्याला माहिती आहे. किती आहे मेटल, एवढंच आहे, बरोबर आहे. कारण छोट्या स्पेअरचं टोटल जर काउंट केलात, कारण टोटल ते छोटे स्पेअर तयार कुठून केलेले आहेत आपण इथूनच केलेले आहेत. म्हणजे ऑल जे स्पेअर्स आहेत छोटे त्याचं जे व्हॉल्यूम असणार आहे आणि हा मोठ्या स्पेअरचं व्हॉल्यूम, दोघांचं व्हॉल्यूम सेम असणार आहे. दोघांमध्ये असलेलं मेटलचं जे काही मेटल जे आहे तो इक्वल असणार आहे, सेम असणार आहे. म्हणून आपण हे इक्वलच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. मग आता आपण या स्पेअरचा काय लिहिलेला आहे फॉर्म्युला 4/3 पाय आरचा क्यूब इज इक्वल टू आपल्याला लिहिता येतं 4/3 इंटू 22/7 इंटू 512. आता खरं तर हे पाय आणि हे पाय कॅन्सलच होतं. 4/3 पण कॅन्सल होतं, इकडे आलं तर ते उलट होणार आहे. म्हणजेच आर क्यूब इज इक्वल टू 512 असं येणार आहे. ठीक आहे. आणि आर क्यूब इज इक्वल टू 512 म्हणजेच याचं जर तुम्ही क्यूब रूट काढलात तर आर इज इक्वल टू तुम्हाला भेटेल, कारण क्यूब रूट काढावं लागेल, इथे क्यूब आलेला आहे. म्हणजेच हा 512 हा कशाचा स्क्वेअर येतोय, क्यूब येतोय, तर हा क्यूब येतोय आपल्याला 8चा, बरोबर. हा 8चा क्यूब हा येणार आहे 512, म्हणजेच आर इज इक्वल टू 8 आलेला आहे. म्हणजे जो मोठा स्पेअर आहे याची रेडियस आपल्याला मिळालेली आहे 8 आणि हे आहे आपल्या ऑप्शन नंबर 3 मध्ये. आणि या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 8 सेंटीमीटर ही मोठ्या स्पेअरची आपल्याला भेटेल आता रेडियस. कशा पद्धतीने काढलेला आहे समजलेला आहे. चला आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. आता नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे आपल्याकडे द व्हॅल्यू ऑफ अ मशीन इज 60,000. Every year there is depressions in the value by 10%. म्हणजे डिप्रेशन होते त्या एका मशीनची, म्हणजे व्हॅल्यू कमी होत जाते. कारण आपल्याला माहिती आहे एखादी वस्तू आपण ज्यावेळेस नवीन घेतो त्यावेळेस महाग असते, परंतु जर तुम्ही त्याची व्हॅल्यू बघायला गेलात तर वर्षानुवर्ष त्याची व्हॅल्यू काय होणार आहे, घटत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. अगदी त्या पद्धतीने इथं 10% दर वर्षाला कमी होते. फाइंड द व्हॅल्यू ऑफ मशीन इन द 3rd year. 3 वर्षानंतर त्या मशीनची व्हॅल्यू किती असेल अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. परत एकदा हा CI कंपाऊंड इंटरेस्ट याच्यावर असलेला क्वेश्चन आहे. म्हणजे चक्रवाढ व्याजावर हा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला मागच्या पेपरचं ज्यावेळेस अनालिसिस करत होतो त्याही वेळेस सांगितलेलं होतं की कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला वगैरे पाठ न करता अगदी कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. निश्चितपणानं हे 60,000 रुपीज आणि याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, डिप्रेशन झालेलं आहे, म्हणजेच घट झालेली आहे. दरवर्षी याच्या किमतीमध्ये 10% घट झालेली आहे. म्हणजे 100 रुपयाची वस्तू किती रुपये कमी होणार आहे, 10 रुपयानं कमी होणार आहे. म्हणजेच त्याची नवीन बाजारामध्ये किंमत असेल 90 रुपये. एका वर्षामध्ये 90 भागिले 100 आपण लिहिणार. 100 का लिहिलं, 100ची किंमत 90 रुपये होणार आहे म्हणून लिहिलं. असं 3 वर्ष सातत्यानं होत जातंय. म्हणजे 90 भागिले 100 हे असं कितीदा लिहायचं आपल्याला, 3 वेळेस. 90 भागिले 100 कॅन्सल होतील 2, हे 2 0, हे 2 0, हे 2 0, इथला एक, इथला एक, हे 2 आणि खालचे 2, असे टोटल जवळपास सगळे डिनॉमिनेटर मध्ये असलेले सगळे 0 आपले कॅन्सल झाले. आता वरती राहिलेलं 6 × 9 90 × 9 × 9 हे असं राहिलेला. एकतर तुम्हाला आता 9चा क्यूब यायला पाहिजे. 9चा क्यूब येतो आपला किती माहिती आहे तुम्हाला, 6 × 729 म्हणू शकता. इथला आलेला 0 ॲज इट इज 0 लिहू शकता तुम्ही. आणि या 6 न मल्टिप्लाय केलात तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करता येतं. 9 × 5 = 55, 9 सखत 54ला 4, हातच्याले आपले 5, तर 6 दुरी 12, 12 आणि 5 होतात किती, 17ला 7, हातच्याला 1, 6 7 42 आणि 1 किती असतील 43 आणि हा 0 आलेला 0. 43,740 रुपीज ही त्याची व्हॅल्यू असणार आहे. आफ्टर 3 इयर्स
त्या मशीनची जी काय व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू असणार आहे 43,740 रुपीज. हे आपल्याला इथं ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये पाहायला मिळतं आणि याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे जे क्वेश्चन्स होते या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला बऱ्यापैकी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी याच प्रकारचे आणखी काही क्वेश्चन्स याच इयरमध्ये 2016-17च्या इयरमध्ये विचारलेले काही आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत आता इथे या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.